नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। शिवतारेंचं बंड थंड, पण आता बुलढाण्यातून शिंदे गटातून बंड निर्माण झालाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला। बुलढाण्यामध्ये उमेदवाराची घोषणा नाही, मात्र संजय गायकवाड यांनी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। सध्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे विद्यमान खासदार आहेत आणि अशावेळी संजय गायकवाड यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे बुलढाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बंडाळी निर्माण झाली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। एकीकडे बारामतीमध्ये शिवतारे यांचं बंड थंड झाल्याची चर्चा आहे, मात्र बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांनी आता बंडाचं निशाण उगारल्याचं दिसतंय। संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत। अशावेळी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड यांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय अधिक माहिती? नक्कीच बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे आणि त्याचे उमेदवार जे आहेत ते प्रतापराव जाधव या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून आहेत। मात्र आज बुलढाणा मतदारसंघाचे जे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेतलेले, 2 उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत आणि या ठिकाणी ते दाखल सुद्धा करतायत। मात्र यामुळं आता मोठी जी चर्चा आहे ती सध्या या ठिकाणी सुरू झाली आहे। वाद जो आहे तो शिवसेना या ठिकाणी होतोय का हा सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमदार संजय गायकवाड यांनी यापूर्वीच एक सर्वे आला होता भाजपाचा, त्यामध्ये प्रतापराव जाधव यांना या ठिकाणी 3 नंबरचं दाखवण्यात आलेलं होतं। मात्र आमदार गायकवाड यांनी सुद्धा त्यावेळी जर प्रतापराव जाधवांना उमेदवारी नाही मिळाली तर आपण स्वतः अर्ज दाखल करणार आहोत असं सांगितलेलं होतं। आज त्याच पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी 2 अर्ज घेतलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले आणि दाखलही केलेला आहे अर्ज। नक्कीच गणेश, संजय गायकवाड आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार की मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।